राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा हा घ्या प्रत्यक्ष पुरावा। राज्यात जुगारी प्रवृत्ती वाढू नयेत याकरिता तरंगत्या कॅसिनोना परवानगी दिली जाऊ नये ही भूमिका घेतली जात असतानाच कॅसिनोच्या संभाव्य दुष्परिणामांकडेही लक्ष वेधलं जातंय। यातूनच बोध घेत पणजी महानगरपालिकेनं कॅसिनोना परवानगी नाकारण्याचा ठराव संमत केलाय। राज्यकर्ते मात्र कॅसिनोचं समर्थन करताना कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणार असल्याचं भासवतायत। करोडो रुपयांचा महसूल देणाऱ्या कॅसिनोला अवघ्या काही रुपयांचा राष्ट्रध्वज लावणं अवघड नाहीये। मात्र गेली कित्येक महिने या कॅसिनोंवरचा राष्ट्रध्वज जीर्ण होऊन फाटलाय, तरीही तो बदलला जात नाहीये। राष्ट्रध्वज संहितेनुसार हा गुन्हा असून राज्य प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय। या कॅसिनोला मत्स्य विभागातर्फे बोट उभी करण्यास धक्का दीर्घ मुदतीच्या करारावर दिलाय आणि आता प्राईड ऑफ गोवाला चक्क कॅप्टन ऑफ पोर्टचा धक्का दिला जाणार आहे। या धक्क्यावर जाण्याकरिता असलेल्या मार्गावर प्राईड ऑफ गोवानं बांधकाम करून आपल्या ग्राहकांसाठी त्याचं सुशोभीकरण केलंय। सध्या वादळी हवामानाचं निमित्त सांगत हा कॅसिनो गेला आठवडाभर बेकायदेशीरपणे कॅप्टन ऑफ पोर्टच्या धक्क्याचा वापर करतोय। भविष्यात धक्का पोर्ट तर्फे करारावर प्राईड ऑफ गोवाला दिला जाण्याचा घाट रचला जातोय। वास्तविक आणीबाणी प्रसंगी हा धक्का मोकळा असावा, तसंच कॅप्टन ऑफ पोर्ट्सची गस्ती जहाजं इथं नांगरता यावी यासाठी या धक्क्याचा उपयोग होतोय। मात्र हा धक्का करारावर कॅसिनोला दिल्यास बरेच प्रश्न निर्माण होणार आहेत। याकडे कॅप्टन ऑफ पोर्ट सध्या तरी दुर्लक्ष करताना दिसतायत। मांडवी नदीत येऊ घातलेल्या कॅसिनोबाबत एका बाबीकडे मात्र सर्रास दुर्लक्ष होताना दिसतंय। मांडवी नदीच्या वेरे तीराकडे असलेल्या भारतीय नौदलाच्या INS मांडवी या तळालगत एका कॅसिनोला नांगरण्याची परवानगी देण्यात आली आहे। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं ही घातक बाब असूनही प्रशासनानं ही परवानगी कशी दिली याबाबत नागरिक संताप व्यक्त करतायत।